असं आहे की नगरसेवक ही संज्ञा म्हणजे नगरसेवक ह्याची परिभाषा ही जनसेवक आहे. त्याच्यामुळे ओपन वॉर्ड झाला किंबहुना महिला राखीव झाला तर ह्याच्यामध्ये जो काम करणारा असतो महिला किंवा पुरुष याला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो की तो महिला आहे की पुरुष आहे. काम करायचं तर कसंही आपण करू शकतो. माधुरीताई 5 वर्ष काम करत होत्या 2017 पासून 2022. त्याच्यापूर्वी योगेश भोईर इथे नगरसेवक होते 2012 पासून 17 पर्यंत. आम्ही दोघं जण पूर्ण मुंबईमध्ये एक असं वॉर्ड आहे की तुम्हाला एका मतारवरती 2 नगरसेवक मिळत आहेत. महिला पण भेटते आणि पुरुष पण मिळते. तर तुम्हाला ही स्कीम कुठे भेटणार आहे फ्री. तो अशी स्कीम आम्ही तुम्हाला देतो. दोघं जण आम्ही 5 वर्ष गेली 5 वर्ष आणि 2022 ते 2025 अशी 4 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत. लोकांच्या कामासाठी लोकांच्या समस्या सोडवण्याचा बहुतांश आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे बहुतांश आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही दोघं पती पत्नी आम्ही लोकांच्यासाठी सेवेसाठी नेहमी 24/7 दिवस हजर राहणार. बघा ही लोकशाहीची ताकद आहे की सामान्य व्यक्ती पण आमच्यावरती प्रेम करतो, आम्हाला निवडून देतो. ही लोकशाहीची एक ताकद आहे. त्यामुळे लोकांचं प्रेम हे ज्या वेळेला तुमच्यावरती होतं, ज्या वेळेला तुम्ही लोकांची कामं करतात, लोकांच्या अडीअडचणीला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अर्ध्या रात्री जर त्यांना काही गरज पडली आणि त्यांनी फोन केला तर मदत मिळेल की न मिळेल हा नंतरचा भाग. परंतु आमचा फोन उचलून आमच्या समोर बोलणारे, आम्हाला धीर देणारे आमचे जनसेवक आमच्या बरोबर आहेत. हे त्यांना एक मोठी त्यांना उपलब्धी असते की बाबा आमचे जनसेवक आम्ही कधीही फोन केल्यानंतर आमच्यासाठी उभे आहेत. तुमच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरतं त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन आम्हाला असतो नगरसेवक म्हणून, माधुरीताईंना असतो. आणि हीच एक आपल्याला ना पोचपावती आहे की अडीअडचणीच्या काळामध्ये सामान्य माणूस पण आम्हाला फोन करून बोलतो की साहेब असं असं झालेलं आहे, आम्हाला आपण मदत करू शकता का. तर ही जनसेवकची कामं आहेत. अर्ध्या रात्री करा, सकाळी करा, तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये असेल, कुठचाही माणूस आमच्याकडनं रिकामी हात जात नाही एवढी आमची प्रयत्न असतो. बाकी लोकांची कामं, जनसेवेची कामं गेली 15 वर्ष आम्ही लोकांमध्ये करतच आलेलो आहेत आणि ह्याच्या पुढे आपण करत राहणार. बाकी जनसामान्याचं बोलायचं झालं तर त्या लोकांना काही मोबदला नको असतो. त्यांना फक्त आमची विचारपूस, आमची कामं, आमची विभागातला विकास हा त्यांचा एक अपेक्षा असते. आणि त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला मूलभूत सुविधासाठी निवडून दिलेलं असतं. आणि त्या मूलभूत सुविधा जसं पाणी, वॉटर, गटर, मीटर ह्या आम्ही प्रत्येकाला यांना मुबलक करून दिलेल्या आहेत. त्यांच्यापासून ते लोक जे वंचित होते त्या लोकांना आज त्यांच्याकडे भरभरून पाणी आहे, रस्ते आहेत, गटर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यानंतर ते लोक सगळे समाधानी आहेत. कोणीही नगरसेवक, आमदार, खासदार किंवा कोणीही कुठचा लोकप्रतिनिधी कोणाही मतदाराला काही घर भरून आहे ना घर भरणार नाही किंवा त्यांचं घर चालवणार नाही. पण एक माफक अपेक्षा असते की माझ्या चाळीतली कामं, माझ्या विभागातली कामं, माझ्या समाजातली कामं, समाज बांधवांना त्यांना मदतीची अपेक्षा, या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या आमच्या मार्फत, लोकप्रतिनिधी मार्फत या समाजामध्ये आपण नेहमीच करत आलेलो आहे. त्यामुळे लोकांचा कल आमच्याकडे पहिल्यापासून आहे, आजही आणि उद्याही कल राहणार. त्यामध्ये दुमत नाहीये. फक्त एवढी शंका येते की या सगळ्या गोष्टी करत असताना ईव्हीएम वाल्यांनी घोळ नको करायला. ईव्हीएमचे जादू चलना नहीं चाहिए की तेरा जादू चल गया. पण लोकांचं जनमत आहे, लोकांची लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने कोण हारेल कोण जिंकेल पण ती लोकशाहींची पायमल्ली होता कामा नये. लोकशाहींचा आदर करून आपण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तेवढी माफक अपेक्षा आहे. कोविडचा देखील काळ होता तेव्हा तुम्ही लोकांना कसं मदत केली होती? कोविडच्या वेळेला सर्वात प्रथम महाराष्ट्र शासन आणि त्याच्यानंतर बाकीच्या सर्व आरोग्य विभाग यांना या कोविडबद्दल जास्त काही माहिती नव्हतं किंबहुना नवीन होता. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी ह्या सर्व परिस्थिती एकदम चांगल्यापणे हाताळल्या. तुम्ही धारावीसारखा एवढा मोठा स्लम हा कोविड शून्य म्हणजे तिथे कोविड विरहित असा आहे ना त्यांनी प्रभाग केला. आणि तोच धारावी पॅटर्न मग वरळीत असेल, मुंबईमध्ये असेल, संपूर्ण त्यांनी राबवला. आज बघाल की कोविडमध्ये मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर UP, MP, बिहार, राजस्थान या सगळ्या स्टेटमधून लोक येत होती. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सगळीकडे संपत होते. पण आम्ही त्या लोकांना प्रत्येक सुविधा देत होतो. क्वारंटाईन सेंटर, जम्बो कोविड सेंटर, नेस्को असेल, BKC असेल, असे मोठे मोठे आम्ही उभारले ज्याच्यामुळे लोकांचे प्राण वाचले. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खाण्यापिण्यापासून, त्यांच्या सगळ्या डाईटपासून, त्यांच्या औषध गोळ्यापासून हा सर्व महानगरपालिकेने केला.